जागा घेईल असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केलेला आहे। नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा रथ थांबवण्याचं काम महाराष्ट्रातली जनता करेल असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपण पाहूयात। लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून यात देशात एनडीएला सर्वाधिक जागा असल्याचं मत जे आहे एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। जवळपास सर्वच एक्झिट पोलनी जे आहे या ठिकाणी एनडीए हे 350 पेक्षा अधिक जागांवर विजयी होणार असल्याचा दावा केलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आहेत। ताई, आपण बघतोय की एक्झिट पोल समोर आलेला आहे। यात देशामध्ये जरी एनडीए आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत असलं तरी राज्यात मात्र एनडीए कुठेतरी पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळते, महायुती पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ह्या निम्म्यापेक्षा जास्त जागा घेतील हा आम्हाला आधीपासूनच विश्वास आहे। कारण आम्ही जेव्हा प्रचारामध्ये महाराष्ट्रभर फिरत होतो त्यावेळेस आम्हाला लोकांचा मिळालेला प्रतिसाद हा आम्हाला हेच सांगत होते लोक की आम्ही यावेळेस आम्हाला महाविकास आघाडीचंच काम करायचं आहे आणि नक्कीच इथे मोठ्या मताधिक्याने आमच्या सगळ्या जागा निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे। नरेंद्र मोदींचं जे स्वप्न होतं 400 पार ते कुठेतरी या एक्झिट पोलच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं देखील पाहायला मिळतं। नक्कीच 400 पारचा जो नारा आहे तो मी आधीही सांगितलेलं होतं की हा त्यांचा नारा जो त्यांचा हा विजय रथ ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते ते रथ थांबवण्याचं काम ही महाराष्ट्रातली जनता करेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेने हे दाखवून दिलेलं आहे की तो विजय रथ थांबवण्याचं काम ही महाराष्ट्रातल्या जनतेपासूनच सुरुवात झाली आहे। आपण देखील खरं तर रक्षा खडसे यांच्या विरोधात तुतारीचा प्रचार केलेला आहे, पण एक्झिट पोलमध्ये मात्र आघाडीवरती रक्षा खडसे पाहायला मिळतात। एक्झिट पोल रावेर लोकसभेसंदर्भात जे काही दाखवत असेल पण आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आमचे उमेदवार श्रीरामदादा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। मी आधी सांगितलं होतं की निवडणूक झाल्यानंतर फार कमी मतांचं अंतर राहील, पण कमी का मतांनी होईना पण श्रीरामदादा निवडून येतील। कारण त्यांना जो लोकांचा मिळालेला प्रतिसाद आहे, त्यांना कमी कालावधीमध्ये लोकांनी त्यांना जो उत्स्फूर्तपणे बाहेर पडून प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादावरती तो त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल ही आमची खात्री आहे। आणि नक्कीच 4 तारखेला आमचे उमेदवार श्रीरामदादा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हा आम्हाला अजूनही आम्ही त्या विश्वासावरती ठाम आहे। नक्कीच करता आपल्यासोबत रोहिणीताई खडसे होत्या। एकंदरीतच राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, फोडाफोडीचं राजकारण यामुळे कुठेतरी पक्षाला चांगलं यश मिळणार असल्याचा विश्वास जो आहे रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे। सोबतच रावेर लोकसभा मतदारसंघात आपलाच उमेदवार विजय होईल असा विश्वास देखील रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे।